बघा हे कसं चाललंय मस्त बघ असं. अहो जीप शिंदळून साऱ्या गावात घालते गोंधळ उगाच वय. हा इस्टेज कसं आहे आपण हाय ते की पहिलं एवढं मस्त हो का कसला कट्टन ही आलाय आमटी आहे इकडं भेंडी आहे हो का खोटं वाटत असलं नका दाजीनं काय आणून पदार्थ चालवले. हा हो का कांदा बिंदा चिरून हा काय शोभतं का जरा तरी पावसा पाण्याचं काय आहे हे बाहेर पाऊस तर एवढा पडतोय ना भयान. पाऊस पडतोय म्हणून तर खायचं नाही. हो म्हणूनच हो का कसं पिवळं पिवळं झरस दिसतंय का तुम्हाला. आता हे जे ना भाजी खंडीभर रस्सा करून खा. खंडीभर खायचं. काय 4 टाइम खाता का? 4 टाइम. इकडं कांद्याचा पदार्थ घातले मसाला हाय बघा नुसतं का सगळं मऊ आणलंय सगळी पिस एक बी हाडूक नाही का शिजलंय का नाही का कचच खाऊन पोट दुखायचं काय माहिती शिजलंय कारभार आहे मनाचा आहे का नाही मन का कारभार आहे सब हे मन का कारभार नाही बाबा नाही तर काय ये जरुरी पडतंय खाणे का. होय ये पौष्टिक राहत रे बाबा. पौष्टिक काय आहे त्याच्यात. अरे हे मटण आहे पौष्टिक आहे. होय पावसा पाण्याचं खायचं आणि गप मुळा घालायचा. काय नाही मला तर काय ग बाई पटत नाही झाली एवढी मोठी भाजी काय ओतून द्यायची का आता. ती आमटी परत ती भेंडी आमटी खाती का नाही पावसाळ्यात. आमटी करायला लागत नाही या दिवशी. म्हणून तर म्हणलं जीप शिंदळून साऱ्या गावात घालते की तुमची गोंधळ. हा जरा तरी पटलं पाहिजे माणसाला. आमटी करावं लागते का. कांदा परत करपवून ठेवलाय काय रेसिपी करत्यात. तेल घे पिशवी फोडायला लागत तेलाची. तेल पिशवी फोड. बास की किती तेल टाकता इकडं ते टाकलं तेवढं. नाही अजून लागते तेल. काय 4 पाळ्या वाजता का एका टायमाला. व्यवस्थित वाटा हा का मसाला बी घेतलाय आयता मसाला केलाय हाताने करायला पाहिजे होता. सांडल तेल जात होता वाटायला काय पाट्यावर वाटायला जातो तिकडे. अच्छा मी वाटाय म्हणलं आता भाजी झाली की काय कुणाला वाटायचंय काय फार आपला तिकडं तोवर कांदा तुमचा नाही करतो तिथं पायला काय पिशवीत टाकतं त्यात तेल सगळं तमाशाच आहे. बनवा बाया तुम्हाला काय बनवायचं आणि खा तिकडं पावसा पाण्याचं मला काय करायचं का मला थोडीच करून द्यायचं. चला आपलं हे बघा आम्हाला घासघूस खायला लागतोय. दाजी एक तर चिकन रस्सा खाणार आहे त्याने पीस उचललाय की आहे ना. आणि हे दुसरा वाघ हो का खाऊन आलायच की आता. बाहेर पाऊस पडतोय थोडा थोडा. मसाला नाही तर ते काय संपला बघ म्हणजे आहे की पदार्थ आणले की हे एव्हरेस्ट दिला. आणि तो तिकडं आता काय बनवते किती रसा बनवणार आहे. अंगापुरताच कर. फ्रीज कशाला उघडं ठेवलंय. कोण लावायचं काय आता तुम्हीच उघडलाय. धर की खाली धरते की खरंच लय जीप शिंदळ आहे बरं का तुम्ही. लय जीप चवीची संपते का नाही.
ते पण संपा नाही करपायला लागलं इकडं तर दाखव चल. बाई तेल का तेल टाकलंय ते काय निरा नदीचं पाणी आहे बाई. हा कसा वास यायला लागला बघ सुंदर. मला नका सांगू प्लीज बंद करा. फ्रीज बंद करायचं पण तुला कळलं ना. नाही मला काय कळत तुम्हाला कळतंय ना खूप झालं तुमच्यासाठीच. हा सांडा मांडा सगळं टाकलं बघा त्याच्यात शिजवून वापरून घेतलेलं चिकन. आता काय त्याच्यात कुठं अडकलं एवढं का तरी वाजवते ते. वास तर येतोय बाया चांगला. वास म्हणजे वास येणारच ना, चांगलाच वास येणार. काय झालं त्याला एवढा मोठा मसाला एवढं सगळं. चटणी टाकली का? चटणी नाही. अजून चटणी टाकायची मग तर बघा ते तेवढं सूप ओतणार. हळदीचं पाणी चटणी लय टाकू नका तिखट होईल तुम्हाला परत पावसा पाण्याचा ताप. होय तुम्हाला परत पावसा पाण्याचा ताप जीवाला. नाही नाही आपदा व्हायची पावसा पाण्याची. तसं शिजलं मस्त भाजी बघ. आता मस्त रस्ता बनतोय असा चरचरीत रस्ता बघ. असा फुलवून रस्ता बनतोय एकदम भारी. आता हे निवदाला ठेवली का? हां ठेवली का निवदाला? दाखवायचं का निवद? भाजल की पकडून धरायची. पकडीला कसा करायचं? नका बघू ऐकलं बघा हे पाणी. मस्त पैकी आम्हाला इकडे मटणाच्या वर आमटी झाली आहे. ती जाई नाही निश्चय काय दादी खाणार येतात. 4 दिवस खा 4 दिवस खा तरी तेलच ओतलंय तेवढं तर काय करायचं. तेल थोडी ओतलंय तेवढं. ओतून तेल नाही ओततच नाही तेवढं. तेलात भाजी केली का भाजीत तेल ओतलंय तीच कळा नाही. बास की किती करताय भाजी. बाबा तरी बघायची का तुम्हाला भाजीवरची ते माणसाची मी खोटं बोलतो बाबा. ते आता ह्याच्यावर व्हायचं कोथिंबीर टाकायची चिरून. गावरान कोथिंबीर आहे आपल्याकडं. बघा हा का कोथिंबीर चिरून टाकायला लागली. गावरान आहे फुलावणं ठेवते फुलं मस्त सुगंध लिहिलं निकडं बघा भाजी. हा 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 काय कट आलाय. दाजीलाच कट प्यायला लागणार आहे. आमची जेवणं झाली आणि मग दाजीनं चिकन बनवायला घेतलं मुद्दाम. आम्हाला काय करायचं आहे बाबा. कोथिंबीरचा वास किती सुटलाय हो. गावरान कोथिंबीर आहे बाबा. थोडीच टाकली तरी बाबा वास किती सुटलाय त्याने. खरंच कोथिंबीरीचा वासच मस्त येतो यावं. चला तिकडं दाजीला बनवू द्या आणि खाऊन द्या. आपल्याला काय करायचं.